आज आपण बनवतोय चिकन मोमोज। बाहेर आपण 1-2 प्लेटला पैसे घालवतो, त्या पैशामध्येच आपण घरामध्ये सगळ्यांसाठी पोटभर असे आपण चिकन मोमोज बनवू शकतो। एकदम मस्त असे आणि टेस्टला सुद्धा बाहेर ठेल्यावर मिळतात त्याप्रमाणेच लागतात। आपण आता सुरुवात करूया मोमोज बनवायला। तर इथं मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि वरून 1 चमचा तेल घालून घेऊया आपण। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। हे आपल्याला तेल ह्या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचा एक गोळा तयार करून घेऊया। आता मी इथं पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे। आता आपण हे भिजायला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण चिकन तयार करूया। इथं मी 150 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे। हे बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि मी सुरीनेच बारीक बारीक कट केलेलं आहे। तर ह्यामध्ये आपण आपल्या तिखटनुसार मिरची घालायची आहे। 1 कांदा घातलेला आहे मी मोठा, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट 1 चमचा आणि पाव चमचा काळी मिरी घातलेली आहे। 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा व्हिनेगर आणि चवीनुसार आपल्याला ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। इथं तुम्हाला भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही भाज्या पण घालू शकता। हे आता आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे। तर आता आपण मोमोज करायला घेऊया। मी इथे 1 चमचा तेल सोडलेलं आहे। आता आपण ते थोडंसं मळून घेऊया पीठ आणि आपण ह्याचे गोळे तयार करून घेऊया। आपल्याला पेड्यासारखा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता आपण हे पीठ लावून घेऊया ह्या गोळ्याला आणि आपण याची पातळ अशी पुरी लाटून घेऊया। इथं आपल्याला जास्त जाड ठेवायचं नाहीये, पातळ अशी आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे। इथं आता मी लाटून घेतलेली आहे। मी एकदम पातळ अशी पुरी लाटलेली आहे। तर आता आपण हे भरायला घेऊया। इथं मी आता ह्यामध्ये आपल्याला चिकन घालून घ्यायचं आहे। हे आपण जसं करंजीला सारण भरतो लांब आकारात, तसंच आपल्याला इथं पण ठेवून घ्यायचं आहे आणि आपण एका बाजूनेच हे फोल्ड करत येणार आहोत। असंच आपल्याला पकडून ह्याला चिपकवत जायचं आहे। हे आपण थोडं थोडं करून हे आपण एका साईडनेच चिटकवून घेऊया। इथं आता मी एका बाजूने करून घेतलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता आपलं तयार झालेलं आहे। तुम्हाला कोणते वेगळे आकार करायचे असतील तर तुम्ही तसे करू शकता। हे आता आपल्याला सगळे असेच करून घ्यायचे आहेत। मी इथं सगळे करून घेतलेले आहेत। आता आपण हे वाफवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथं चाळणी घेतलेली आहे। त्याला आपण तेल लावून घेऊया, म्हणजे खाली आपले मोमोज चिकटणार नाहीत। आता ह्यामध्ये आपण सगळे मोमोज घालून घेऊया। मी इथं सगळे मोमोज घातलेले आहेत। तर आता आपण वरून तेल लावून घेऊया आणि आता एका मोठ्या कढईत मी पाणी उकळत ठेवले। पाणी उकळलं की आपल्याला त्यामध्ये ही चाळण ठेवून द्यायची आहे। आता हे आपण 20 मिनिटासाठी चांगलं वाफवून घेणार आहोत। आता आपण 20 मिनिटानंतर आपले मोमोज तयार झालेले आहेत। आता तुम्ही वरून इथं कोथिंबीर घालू शकता। आता आपण हे प्लेटिंग करायला घेऊया। आता हे आपण चटणी बरोबर मोमोज सर्व करून घेऊया। मी इथं मोमोजची चटणी बनवलेली आहे, त्याचा व्हिडिओ मी
ऑलरेडी चॅनलवर पाठवलेले आहेत, तुम्ही तिथं बघू शकता.